परतेन तर तुझ्याबरोबर, नाहीतर शरयू नदीतच मी सामावून जाईन, असं सांगणारी ही गणेश कुवारी. आणि हे ओरछा का धाम, त्याची कहाणी आज आपण बघणार आहोत. नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण कथा बघणार आहोत एका रामभक्त राणीची. सध्या जिकडे तिकडे 22 जानेवारीची प्रतीक्षा आहे आणि सगळीजणं, सगळा भारतच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा असंख्य जणं राममय होऊन गेलेले आहेत. अशीच एक सच्ची रामभक्त, जिने जणू पणच केला होता की परतेन माझ्या राजवाड्यात तर तुझ्याबरोबर, नाही तर मी इथे शरयू नदीतच माझं प्राणार्पण करेन. अशी ही राणी, ओरछाची राणी, तिची ही कथा. तिने रामलल्लाच्या मूर्ती ओरछात कशा आणल्या ते आज आपण बघणार आहोत. खूप कथा छान आहे, बरंच काही शिकवणारी आहे आणि मला असं वाटतंय की अयोध्येला तर जात जा, पण ओरछाच्या राम मंदिराला सुद्धा एकदा जरूर जरूर भेट द्या. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की बाबरानी स्वतः नव्हे तर कोणाला तरी सांगून अयोध्येचं राम मंदिर नष्ट केलं. नष्ट केल्यानंतर 1558-28 त्या सुमारास, त्याच्यानंतर लगेचच काही वर्षांनी घडलेली ही कथा आहे. एक ओरछा नावाचं संस्थान होतं. खूप लांब नाही आहे ते, अयोध्येपासून एक काही किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी त्यावेळेला राजा राज्य करत होता मधुकर शाह आणि त्याची राणी होती गणेश कुवारी. हा जो मधुकर शाह आहे, हा मधुकर शाह कृष्ण भक्त होता. प्रचंड कृष्णावर भक्ती, श्रद्धा आणि त्याच्या पूजनात, त्याच्या नामात रममाण होणारा असा मधुकर शाह. त्याची पत्नी गणेश कुवारी, हिचं मात्र थोडं वेगळं होतं. ती राजाबरोबर कृष्णाच्या दर्शनाला जायची, मथुरेला भेट द्यायची, वृंदावनाला भेट द्यायची, नैवेद्य करायची, सगळं करायची, पण तिची भक्ती होती रामावर. अर्थातच हा काही खूप मोठा वादविवादाचा विषय बिलकुलच नव्हता. एकदा असं झालं की हा जो राजा होता मधुकर शाह, तो म्हणाला की चल आपण मथुरेला जाऊया. ते मथुरेला गेले. तिथे जाईपर्यंत पोचेपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती आणि सगळीजणं कृष्ण लीलेमध्ये गुंतून गेली होती. भक्त अगदी रममाण होऊन गेले होते. कृष्ण लीला गात होते, नाचत होते, अगदी बेधुंद, स्वतःचं त्यांना भान उरलं नव्हतं. राजा आणि राणी 2 मिनिटं बघत राहिली आणि मग ती पण त्या सगळ्यामध्ये सामील झाली. कृष्णलीला सुरू झाली. गजर इतका छान दूरपर पोचला की स्वर्गापर्यंत पोचला. स्वर्गातल्या देवानी ह्या सगळ्या कृष्ण भक्तांवर चक्क पुष्पवृष्टी केली. आता तो कृष्णाला राहवलं नाही आणि मूर्तीतला तो कृष्ण मथुरेचा चक्क या भक्तांमध्ये येऊन मिसळला आणि त्यांच्याबरोबर रासलीला खेळू लागला. हे बघून त्या सगळ्यांना खूपच आनंद झाला आणि मग रात्रभर ही कृष्णलीला, रासलीला चालली. पहाट झाली, भक्त यायची वेळ झाली. कृष्ण आपापल्या मूर्तीत परत निघून गेला. सगळे भक्त भानावर आले आणि आपल्या घरी परतले. आता हा मधुकर शाह म्हणाला चल चल आता आपण वृंदावनला जाऊया. त्यावेळेला गणेश कुवारी, किंवा तिला कमला देवी असंही म्हणतात, ती म्हणाली नाही नाही, आता मात्र अयोध्येला जायचं बरं का. झालं, आता आपल्याला मथुरा झाली, आता आधी अयोध्येला जाऊया, मग बघूया पुढचं. दोघेही जिद्दीला पेटली. शेवटी तो तर राजाच होता ना, तो म्हणाला तू असं कर, तू जा अयोध्येत जा. जसा माझा कृष्ण तू डोळ्यांनी बघितलंस ना आत्ता, की भक्तांबरोबर कसा रममाण होतो, भक्तांच्या बरोबर तो रासक्रीडा खेळतो, भक्तात भक्त होऊन जातो, तसं तुझा राम ऐकतोय का बघूया ना. तू जा अयोध्येत आणि रामाला तुझ्याबरोबर घेऊन ये ओरछाला, तरच राजवाड्यात परत यायचं, नाही तर परत यायचं नाही. राणी म्हणाली ठीक आहे, मी पण माझ्या भक्तीची परीक्षा पाहते, असं म्हणत ती परत ओरछाच्या राजवाड्यात आली. तिने आपल्या सगळ्या दास दासी नोकर त्यांना बोलवलं आणि सांगितलं की एक छानपैकी अतिशय सुरेख राम मंदिर बांधायला सुरुवात करा. आपला सगळा राणीचा जो साज होता, दागदागिने, उंची वस्त्र, शाल, शेले, ते सगळं तिने उतरवून ठेवलं आणि अगदी साधी रामाची भक्त बनून ती पायी चालत 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 ओरछावरून अयोध्येला पोचली. जाताना रामाची भजनं गायची, रामाला अळवायचं, रामाचं नाम सारखं घ्यायचं, असं करत 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 ती अयोध्येला पोचली. मात्र अयोध्येचं मंदिर तुम्हाला माहीत आहे तिथे तर नव्हतं, पण तरीही ती शरयूच्या काठी मांडी घालून बसली. व्रतवैकल्य, उपास, तापास. सुरुवातीला ती फक्त आणि फक्त फळं खायची, दूध प्यायची. मग असे काही महिने गेले. मग तिने तेही सोडलं
आणि आता तिने असं ठरवलं की आपण निर्जल राहायचं, पाणी पण प्यायचं नाही. एवढ्या काळामध्ये ऊन, पारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्यामध्ये ती अत्यंत कृश झाली होती. चेहरा काळवंडला होता, पण तिची रामावरची श्रद्धा मात्र कमी झाली नव्हती. हे सगळं करता करता काही महिने लोटले होते आणि आता ती चक्क या निर्णयाला आली की ठीक आहे, राम येत नाही ना, मी रामाकडे जाते. तिला माहिती होतं की शरयू नदीमध्ये रामाने जेव्हा पृथ्वी सोडली तेव्हा तो शरयू नदीत शिरला आणि स्वर्गाच्या वाटेने निघून गेला. तो जो घाट अजूनही तिथे आहे, दाखवला जातो, त्या घाटावरती गेली आणि परत तिने रामाला आळवणी केली की रामा, आता माझी शेवटची आळवणी, याच्यानंतर मात्र मी तुला जी भेटेन ते स्वर्गातच भेटेन. असं म्हणत म्हणत हळूहळू हळूहळू ती शरयू नदीत शिरली. आता शरयू नदीत शिरल्यानंतर तिने मांडी घातली आणि परत ती रामनाम घेऊ लागली. आणि काय आश्चर्य, चक्क रामलल्ला तिच्या मांडीवर येऊन बसला. तिने डोळे उघडले, तिला अत्यंत अत्यंत हर्ष झाला आणि मग ती रामलल्लाला घेऊन पाण्याच्या बाहेर आली. ती खूप खुश झाली. त्याला काय करू काय नाही, तिला आलिंगन दिली, मिठा मारल्या आणि म्हणलं, कुठं होतास तू, चल माझ्याबरोबर ओरछाला. आणि ती चक्क रामाची बालमूर्ती तिच्याशी बोलू लागली. ती म्हणाली, जरूर जरूर येईन मी ओरछाला, पण माझ्या अटी आहेत त्या तुला पाळल्या पाहिजेत. एक, जमिनीवर मला कधीही ठेवायचं नाही ओरछाला पोचेपर्यंत. ती म्हणाली, हो त्यात काय आहे मोठंसं, तू माझ्याबरोबर येणार, तूच मला ताकद देणार, तूच मला शक्ती देणार आणि ओरछापर्यंत पोचवणार. तो म्हणाला, दुसरी अट माझी अशी आहे की फक्त पुष्य नक्षत्रामध्ये आपण प्रवास करायचा. पुष्य नक्षत्र सुरू झालं की आपण चालायला सुरुवात करायची, पुष्य नक्षत्र संपलं की थांबायचं, परत पुष्य नक्षत्र आलं की परत चालायला सुरुवात करायची. राणी यालाही कबूल झाली. राम तिची जणू काही परीक्षा बघत होता आणि राणी परीक्षेला खरी उतरणार होती. खरोखरीच रामलल्लाला आजूबाजूचं जे काही असेल, फळं, पानं, फुलं काय ती भरवत होती. लोकांकडून काही तिला जे मिळत होतं ते ती स्वतः खात होती, त्याला देत होती. खाली ठेवायचं नाही ही अट पाळत होती. असं करत 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 म्हणजे परत बघा हां, जसं येताना तिला थंडी, ऊन, वारा, उन्हाळा, पावसाळा लागला, तसं परतीचा प्रवास जवळजवळ 8 महिन्याचा होता. म्हणजे या परतीच्या प्रवासात सुद्धा तिला सगळे मोसम बघायला मिळाले. सगळ्या मोसमांचा त्रास झाला. आत्तासारखी ए रिक्षा, ए टॅक्सी, ओला, उबर काही नव्हतं. गाडी, रथ, उंट काही नाही, पायी. कारण ती राणीचा सगळा जो काही दिमाग होता तो सोडून आली होती ना ओरछाला. सामान्य नागरिकाप्रमाणे रामाला कडेवर घेऊन ती चालत 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 निघाली. अर्थात राम तिच्याबरोबर होताच, त्यामुळे तिला थकायला होत नव्हतं. तिला खूप समाधान वाटत होतं. त्याच्याशी गप्पा गोष्टी करत, त्याच्याकडून काही कथा ऐकत, त्याच्याकडून काही ज्ञान प्राप्त करत 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 ती ओरछाच्या दिशेने निघाली. राजाच्या पर्यंत ही बातमी पोचली की राणी खरोखरीच रामाला घेऊन येते. राजाला खूप आनंद झाला, कारण कृष्ण काय किंवा राम काय, विष्णूचेच अवतार ना. त्यांनी काही आपल्या सैनिकांना पाठवलं, सांगितलं चला त्या दोघांना घोड्यावरून रथातून घेऊन या. घोड्यावरून रथातून राणी जायला कबूल नव्हती, कारण ती म्हणाली, नाही नाही, मी रामाला वचन दिलं आहे की मी चालत चालत तुला घेऊन जाईन, माझ्या हातातून तुला घेऊन जाईन, नको मला रथ, मी येते. आता तिच्या आणि रामाच्या स्वागताची जोरदार तयारी ओरछामध्ये सुरू झाली. राणी तिथे पोचली. राजाला खूप आनंद झाला. तिचे पाय एकदम असे काटेरी आणि भेगा पडलेले असे सगळे झाले होते. शरीरयष्टी एकदम कृश झाली होती. चेहऱ्यावर मात्र तेज होतं बरं का, कारण रामलल्ला तिच्याबरोबर होता. आणि मग तिचं जोरदार आरती ओवाळून रामलल्लाचं स्वागत झालं. सगळ्यांनी जय जयकार केला. राणीचा जय जयकार केला, रामलल्लाचा जय जयकार केला. आणि त्या दिवशी काय जेवणाचा बेत बनवला होता. गावात सगळ्या ओरछामध्ये रांगोळ्या, गुढ तोरणं उभारलेली होती. सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता. सगळीकडे आनंदी आनंद होता की प्रत्यक्ष राम आज आमच्या ओरछामध्ये आलेला आहे. अर्थातच हे सगळं राम बघून त्यालाही खूप समाधान वाटत होतं, आनंद होत होता. आणि अर्थातच राणी अत्यानंदात न्हाऊन गेली होती. ती आपल्या महालात आली. महालात आल्यानंतर परत ती त्याला भरवू लागली. आज तर छान कित्येक महिन्यांनी त्याला सुग्रास अन्न ती भरवत होती. थोड्या वेळाने राम तिला म्हणाला, अगं किती वेळ उभं राहशील अशी आणि करशील, दमली आहेस तू आता 8 महिने, तू बस खाली आणि मला भरव. ते म्हणाले, असं कसं शक्य आहे, तू उभा राहणार आणि मी खालती बसणार, असं काही नाही बरोबर. तो तिला म्हणाला, तू काही काळजी करू नको, मी पण तुझ्याबरोबर खालती बसतो. असं म्हणत म्हणत तो पद्मासनामध्ये तिथे खालती बसला. राणी त्याला भरवलं, त्याचं तोंड साफ केलं, अगदी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि ती रात्री गाढ झोपी गेली. कित्येक महिन्यात तिला अशी गाढ झोप मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जी उठली तेव्हा मात्र आश्चर्य घडलं.
तिथे तो खरोखरी तिच्याबरोबर कालपर्यंत बोलणारा बालक राम नव्हताच मुळी, तर चक्क दगडाची शिळा झालेली होती. आणि राम तिथे होता. आणि म्हणून रामाचं मंदिर ज्या ठिकाणी ऑलरेडी बांधून तयार होतं तिथे न असता राणीच्या महालात या रामाची प्रतिष्ठा केली गेली. इथल्या रामाचं मंदिर तेही थोडं वेगळं आहे, जसं म्हणतं तसं महालात आहे. त्याबरोबरच तिला नरसिंह भगवान आहेत, हनुमंत आहेत, जांबवंत आहेत. एका बाजूला जशी सीता असते नेहमी तशी डाव्या बाजूला सीता आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि सुग्रीव पण आहे. असं हे रामाचं पंचायतन सगळं तिथे उभं आहे. हनुमान खालती बसलेला आहे आणि तो रामाच्या पायाशी नेहमीप्रमाणे जसा नम्र असतो तसा झालेला आहे. गंमत म्हणजे हा जो भाग आहे त्याथे भारत सरकारचं राज्य चालत नाही, तर रामाचं राज्य चालतं. रामाचा दरबार भरवला जातो, रामाच्या नावाने घोषणा दिल्या जातात आणि रामभक्त राममय असं वातावरण असतं. लाखो पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट देतात असा लोकांचा समज आहे. अर्थात मी याच्यात तज्ज्ञ बिलकुलच नाही आहे, किंवा कोणी हवं असेल तर म्हणजे कोणी मला वाटते आक्षेप घेऊ नये, कारण ह्या सगळ्या गोष्टींना पुरावे मिळवणं खूप कठीण असतं. पण लोकांचा विश्वास हा जास्ती महत्त्वाचा असतो. तिथल्या लोकांचा असा समज आहे की ज्या श्यामानंद महाराज हे तिथले जे प्रमुख होते त्यांच्याकडे बाबरानी आपले दोन म्हणजे किंवा ते जे कोण मुसलमान फरिश्ते कोण होते ते शिकायला आले होते आणि दगाफटका करून त्यांनी हे सगळं मंदिर, त्यांना मक्का करायची होती ना, पूर्वेची मक्का करायची होती अयोध्या, म्हणजे त्यांना फसवलं होतं. श्यामानंद महाराज अत्यंत म्हणजे काय म्हणूया क्रोधित तर झाले, पण त्यांना अत्यंत वाईट वाटलं की असं का आपल्याबरोबर त्यांनी वागावं. आणि असं म्हणताना त्यांनी त्यांचे जे शिष्य होते ते लढण्यासाठी तिथे खडे राहिले बाबराच्या सेनेबरोबर. स्वतः श्यामानंद महाराज मात्र हिमालयात निघून गेले. तत्पूर्वी रामाच्या ज्या प्रतिमा आहेत, मूर्ती आहेत, त्या त्यांनी तोडफोड होऊ नये किंवा त्याला भग्न करू नये, अपवित्र होऊ नये, कोणाचा तरी स्पर्श त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी अतिशय जड अंतःकरणाने तिथून उतरल्या आणि शरयू नदीत दडवून ठेवल्या. असं म्हणतात की त्या ज्या मूर्ती होत्या ना, त्याच मूर्ती राणीच्या मांडीवर येऊन बसल्या आणि त्याच मूर्ती घेऊन राणी परत ओरछाला गेली. तेव्हा जेव्हा तुम्ही आता तर आपल्याला जाणं शक्य नाही आहे, खूप गर्दी आहे तिकडे, आपल्यासारख्यांचा तिथे काही नाही, मोठे मोठे लोक तिथे जाणार आहेत. आपण घरात बसून रामलल्लाचं जे काही परत प्रतिष्ठापना होणार आहे ती बघणारच आहोत. पण परत कधी जेव्हा तुम्ही अयोध्येला जाल तेव्हा ओरछाला जरूर जा, खूप लांब नाही आहे. आणि ह्या राणीचं नाव लक्षात ठेवा, गणेश कुवारी किंवा कमला देवी असं हिचं नाव आहे. आणि तो जो राजा होता तो होता मधुकर शाह. अर्थात यांचे फोटो उपलब्ध आहेत, आपण छोटीशी झलक त्यांची बघणार आहे. श्यामकुमारीचा फोटो म्हणण्यापेक्षा कोणीतरी केलेलं पेंटिंग वगैरे काहीतरी असावं, पण ते आहे. आणि मला असं वाटतं की तिच्या एवढी गणेश कुवारी एवढी कदाचित आपल्याला पूर्णपणे समर्पण नाही जमणार, पण आपण हे कायम लक्षात ठेवूया की गणेश किंवा आपला राम असेल, हनुमान असेल, कृष्ण असेल किंवा शिव असेल, सगळ्यात मूळ तत्व त्याच्यावर श्रद्धा ठेवूया, उपासना करूया. उपासनाचे मार्ग अनेक असतील, अनेक जण कामातच भक्ती समजतील तरी हरकत नाही आहे, तीही करा. पण देश सर्वतोपरी, धर्म सर्वतोपरी हे निष्ठा लक्षात ठेवा. आज जशी ही गोष्ट सांगितली तशी पुढच्या वेळेला धर्म आणि अर्थात संस्कृती टिकवण्यासाठी दोन बाप लेक कन्नड देव आणि वीरामदेव यांनी कसं समर्पण केलं, काय केलं ते आपण पुढच्या एक दोन कधीतरी कथेमध्ये बघूया. कारण आत्ता जसं हे बघितलं ना तसं पुढच्या भागामध्ये रामाची सीता, तिचा सीता अशोक याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. छोटीशी झलक पाहूया आणि थांबूया. मला असं वाटतं ह्या सगळ्या कथा हे आपलं एक सांस्कृतिक धरोहर आहे. आत्ता परवा मोदीजी पंतप्रधान आपले असं म्हणाले की इतके दिवस आपण जी मुवमेंट केली स्वातंत्र्यासाठी ती पॉलिटिकल मुवमेंट होती, आता मात्र सांस्कृतिक ज्याला म्हणूया स्वतंत्रता याच्यासाठी आपण चळवळ करतोय. ह्या चळवळीमध्ये सहभागी होणं सहज शक्य आहे. त्याला ढाल तलवार नको, बॉम्ब नको, बंदुका नकोत, फक्त हवी देवावर श्रद्धा आणि भक्ती. तो तुम्हाला मार्ग दाखवतो, त्याप्रमाणे चालण्याची तयारी. नमस्कार आणि धन्यवाद. चला तर मग आपण ओरछाचं राम मंदिर बघूया, राजवाडा बघूया, गणेश कुवारी बघूया आणि अर्थातच मधुकर शहासुद्धा बघूया.
आणि इथूनच त्या ओरछाच्या राम मूर्तीला नमस्कारही करूया. लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि अशाच असंख्य कथा ऐकत राहा. हा आहे ओरछा धाम, जिथे रामाचं सरकार चालतं. हा आहे पॅलेस आणि रामाचं मंदिर ह्या पॅलेसमध्ये आहे. ही आहे गणेशकुमारी किंवा कमलादेवी, जिने रामाला अयोध्येतून इथपर्यंत आणलं. हा तिचा कृष्णभक्त नवरा मधुकर शाह, जो तिला घेऊन गेला होता मथुरा आणि मग राणी तिकडे वृंदावनकडे न जाता अयोध्येत आली शरयू नदीच्या किनारी. शरयू नदी उगम पावते नेपाळमध्ये आणि ते इथे येते, संथपणे वाहत असते. याच नदीच्या पात्रामध्ये रामकुमारींनी बैठक मारली, रामाची अळवणी केली आणि अर्थातच तिला अयोध्येवरून ओरछामध्ये तिच्या राजवाड्यात यायला सांगितलं. रामलल्ला तिच्याबरोबर आला. राजवाड्यात त्याचं असं छान मंदिर उभं आहे. रामाच्या सुरेख मूर्ती आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नरसिंह भगवान, हनुमान, जांबवंत ही सगळी तिथे आहेत. या मंदिराचं आपण दुरून दर्शन घेतलं तरी मला असं वाटतं आहे आपल्याला पुण्य मिळेल. रामापर्यंत पोचणं आपल्याला सगळ्यांना शक्य होतं असं नाही, पण रामच आपल्या घरी आलेला आहे असं आपण समजूया. या रामाला त्रिवार वंदन करूया, रामनाम घेऊया आणि अर्थातच एक दिवस अशी आपण आशा करूया की आपण या रामराज्याला भेट देऊ. त्याचबरोबर गणेश कुमारी आणि किंवा कमलादेवी हिलाही आपण वंदन करूया आणि भक्ती मागू.